गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना, विधवा पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अखेरीस आनंदाची अपडेट आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला हप्ता कधी जमा होणार, अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न होते. कारण अनेक योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजनेच्या पैशांचं वितरण झालं त्यानंतर हा प्रश्न सतत लाभार्थ्यांकडून विचारले जात होते की आम्हाला पैसे कधी जमा होणार. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये कधी जमा होणार. कारण 22 तारखेला एक GR आला होता, 20 तारखेला एक GR आला होता, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिला व बालविकास विभागाला निधी वाटप करण्यात आला होता. त्यानंतर इथे एक महत्त्वाची तारीख जाहीर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 26 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत, बघा इथं तारखांमध्ये चूक झालेली आहे. इथे 26 मे दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 27 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत इथं पाहिजे असेल. पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. हा पूर्णपणे मेसेज चुकलेला असला तरीसुद्धा हे जे मेसेज असणार आहे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जे निराधार योजनेचे लाभार्थी असणार आहे, म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असू द्या, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे किंवा कारण दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे मेचे हप्त्याचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा झालेले आहे. त्यामुळे हा पूर्णपणे मेसेज जरी नोटिफिकेशनमध्ये काही चुका झाल्या तरी हे बदल होणारच आहे. आता लवकरच बदल होईल व जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पैसे जमा होणार, म्हणजे 1,500 रुपये जमा होणार आहे. तुम्हाला मार्च एप्रिल पैसे मिळाले आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. कारण बरेच लाभार्थी म्हणत होते की आम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाहीत किंवा एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. हे नोटिफिकेशन पूर्णपणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लाभार्थ्यांसाठी असणार आहे. कारण हे दिव्यांग लाभार्थी जरी इथं मेन्शन केलं असेल तरीसुद्धा 2,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी आलेले आहेत, DBT मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.